गवळी समाजातील वर्धा जिल्ह्यातील मुला-मुलींनी चांगल्या तऱ्हेने आमदारचा 2025चा 12वीचा निकाल उत्तीर्ण केला आहे. दीक्षिता नरेश काळे. या गौरखेड्यामधून तू जी शाळेला जे अपडाऊन करत होती, हा तुझा जे रोजचा दिनक्रम जो आहे हा नेमका कसा होत होता? मी सकाळी पायदळ जायची रोहण्याला आणि तिकडनं पायदळच यायची, म्हणजे इथून बस सोयी सुविधा नसल्यामुळे. इथून किती किलोमीटर आहे? जवळपास 6 ते 7 किलोमीटर. 7 किलोमीटर रोज तू पैदल जायची? हां, आणि तिकडनं पण पायदळ यायची. म्हणजे आजच्या या काळामध्ये असं म्हणायला हरकत नाही का आपण स्वातंत्र्यात नाही जगत आहोत, स्वातंत्र्य काळाच्या पूर्वी जगत आहोत. कधी कधी त्यांचे आई वडील त्यांना सहकार्य करत होते, कधी कधी पायदळ जात होत्या, असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि हा रोज त्यांचा अट्टाहास, हा संघर्ष करत करत त्यांनी 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. परंतु इथून पुढच्या शिक्षणाकरिता त्यांना शहराकडे वाटचाल करावी लागेल. आणि शहराकडे वाटचाल करायच्या माध्यमातून घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असल्याकारणाने सुद्धा त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहे का इथून पुढे आपण आपल्या लेकराला शिकवायचं कसं, आपल्याला मदत कोणी करतील का, आपली मुलगी तर आपण इथपर्यंत शिकवलं, परंतु बाकी काही प्रश्न असतात. जेव्हा जीवन जगताना असंख्य काही प्रश्न निर्माण होतात आयुष्यामध्ये. दीक्षा, मला सांग, तुला इथून भविष्यात काय व्हायचं आहे? टेक्निकल एज्युकेशन करून UPSC क्रॅक करायची आहे. म्हणजे तुला जिल्हाधिकारी व्हायचं आहे. जिल्हाधिकारी होऊन आपला समाज समोर न्यायचा आहे. तुला समाजासाठी एक आदर्श ठरायचा आहे. UPSC करून, UPSC करून म्हणजे समाजात मुलं मुली शिकले तर समाज हा प्रगतीकडे चालेल, अशी तुझी वाटचाल आम्हाला दिसतो. तर मला सांग, या सर्व तुझं शिक्षण चालू असताना तू एक पोरगी आहे, मुलगी म्हटल्याच्या नंतर तिला भरपूर अडचणी येतात. मग तुला तुझ्या आई वडिलांनी सहकार्य केलं का? हो, सहकार्य केलं.